नमस्ते, मी अश्विनी. सई सोम्या सिस्टर चॅनल मध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. सकाळचे बघा 8 वाजले. सईपरला आधी घालवलं. त्यांच्या शाळेचा शेवटचा दिवस आहे. एकदम खुश पोरी, कधी एकदा जाऊ आणि कधी एकदा येऊन ती दप्तर जागेला ठेव असं झालंय दोघींना. साहजिकच आहे, कुणाला पण वाटेल यात्रेचा दिवस. परत आज ह्या वर्षी उन्हाळ्याच्या सुट्ट्या पण भरपूर वाढल्यात ना, त्यामुळे पोरींना काय दम निघेना. आणि आज त्यांच्या ना गाडीमध्ये जे काय मित्रमंडळी आहेत, ते गाडीचे जे ड्रायव्हर काका आहेत ना, काय करतात 50-50 रुपयाची प्रत्येक मुलांकडनं कॉन्ट्रॅक्ट घेतात. जसं की सईपरला 100 रुपये दिले, तर त्या बदली बघा ते काय करतात, सगळ्यांना समोसे असो, चॉकलेट असो, स्प्राईट, मिरिंडा, तर एका कुठलं तर मोठं असं झाड शोधतात किंवा कुठलं तरी असं बंद असलेलं शाळा किंवा घर असतं ना, त्या समोर ना गोल करून ना छान असं एकमेकांना शेअर करत खातात. ते छोटीशी पार्टी, मुलांना आनंद वाटतोय. ती शाळा सुट्टी पडायच्या आनंदापेक्षा ना सगळ्यात जास्त आनंद त्यांना ती पार्टी करण्यात मज्जा येते. तर तो पण दिवस आहे, त्यामुळे पटापट उठून त्यांचं आवरून गेले. तर इथं बघा बाहेर डाळ वगैरे टाकले, तर आई जाळ वगैरे लावत बसल्या. तर आमची तयारी चालू आहे. तर आणखीन काहीच नाही, कणिक वगैरे मळायची आहे, देवपूजा झाले, चहा पाणी झाले, बाकीचे कामं करायचे. जे सोजी लावली होती ना अष्टमी दिवशी, त्याचंच ना पुरणपोळ्या करायच्यात. तर आईनं म्हणलं ते सोजीचं कणिक तुम्ही मळा, कारण की त्याचं मला गणित कळत नाही. तुम्हाला मी ते पीठ पण दाखवते. अगदी रवा रवा पीठ असतंय ना ते, मग ते बिलकुल मला जमत नाही. ते पातळ मळायचं का घट्ट मळायचं, तोपर्यंत माझ्या आतली कामं, जसं की लसूण खोबरं बनवायचं आहे, परत भजीचं पीठ मळायचं आहे, बरंच अशी कामं आहेत आतली. सगळ्यात आधी देवपूजा झाल्यावर कपडे धुवून घेतले. आणि गरमी बघू शकता, सकाळ सकाळी गरमी भरपूर अशी आहे. आणि आज हजारो लोक येतात, आजूबाजूच्या गावातलं पण येतात. आज पालखी असते ना, संध्याकाळी 10च्या नंतर असते, सबिना संपल्यानंतर. तर खूप अशी लोक येतात. तुमच्याशी मी शेअर करणारच आहे. त्यामुळे मी काय करणार आहे, तर 9-10 वाजताच मी आधी देवाचं दर्शन वगैरे घेऊन येणार आहे. तर संध्याकाळी दर्शन होते नाही होते, भरपूर अशी गर्दी असते. संध्याकाळी पालखीचं दर्शन घेतलं की होऊन जाते, घरी पटकन यायला येते. तरी घरी यायला ना रात्रीचे 12 वाजते. आणि हे बघा सगळे असे कपडे धुवून टाकले, काही कपडे बाहेर टाकले मी वाळायला. आणि ते ताई जाळ लावते डाळीला. आणि हे बघा सोजीचं पीठ. मी जास्ती राहा, मी म्हणते भाऊचं दूध गेलं नाही काय का, डेअरी बंद आहे काय? हा, कोणतरी येते जाते, कमी जास्त लागते. हाय, रात्री लिटर घेतलेलं आहे, घालायचंय, घातले दूध. तो आंघोळ केला घ्या की, ह्यांना अजून आंघोळ करायची. आंघोळ केल्यावर घेते. पोळ्या करायला लागल्या का नाही? पोळ्या तुम्ही पोलन पोळ्या केल्या का नाही? नाही नाही आई, आई ह्यांच्यात का पोळ्या नाही त्या? अच्छा, ह्यांच्यात पोळ्या नाही त्या. ए हे आज तुमच्या घरी जेवण येऊ दे, पुरणपोळी खायला आम्ही, दीदी ती सगळेजण येऊ दे का? काकीला येऊ दे का? हा छान आहे. तू आमच्यात ये संध्याकाळी. हा, सकाळी आई आहे, सकाळी ह्यांच्या घरी जाऊ, संध्याकाळी त्यांना बोलू. हा, चुलीवरचं छान छान जेवण. आणि सुंठ वगैरे एकदम बारीक केलेले असते ना, त्यामुळे त्याचा एक फायदा, पटकन होऊन जाते. आणि दुसरं, आई बसून सगळं शिजवते, त्यामुळे थोडंसं सोपं पडतंय एका जागी बसून. तर भजीचं वगैरे पीठ सगळं आईनं साहित्य आणून दिलं होतं, आईने सगळं मळून घेतले. काय नाही, आता कणिक पण मळून घेतले आईने. तर निम्म सोजीचं पीठ तर झालं. आता गरम गरम ना लगेच पुरण वाटून घेतोय. आबाळ पण भरपूर आलंय. आबाळ आलं तर पुरणपोळ्या करायला येतात, नाहीतर नाही, ऊन येते. हितवार ऊन आई, ते सुरीने लगेच निघतंय. सुरी आहे ना, निघते ती फ्रीज मध्ये ठेवून ही झालंय निघतंय म्हणून मी आत ठेवल्या. आणि कांदे पण टाकले ह्याच्यामध्ये आमटीसाठी. आता नको, पाणी होऊन जाते पुरण हे करताना. तर चला पटापट पुरण पण ना सगळं व्यवस्थित तो बारीक करून घेते. पुरणाची वगैरे सगळं तयारी करून ना तर मंदिरात चालले पाया पडण्यासाठी. तर परत खूप गर्दी होते, तर चला तुमचं पण दर्शन करून घेते नाथांचं. परत दुपारी ना नैवेद्य वगैरे दाखवायला बरीच अशी गर्दी होते, त्यामुळे म्हटलं चला 9ला दर्शन घेऊया. तसं जर बघायला गेलं पहाटे खूप गर्दी असते. का सांगते, ज्यांचं नवस वगैरे असतं ना दंडवत घेतात त्यावेळेस, मग त्यांच्या अडथळा त्यांना म्हणून व्हायचं नव्हतं, त्यामुळे म्हटलं नवस हे
ठीक आहे टायमिंग. बघू शकता बरीच अशी दुकानं अगदी आकर्षित असं उभं केलेलं आहेत. एवढ्याशा छोट्याशा गावामध्ये एवढीशी जर यात्रा भरली, खरंच खूप आनंद होतो. जसं की बघा आता हे बांगड्याचं स्टॉल, तुम्हाला उद्यापर्यंत एकही बांगडी दिसणार नाही, इतक्या बांगड्या खपल्या जातात. जे काय लोक यात्रेमध्ये आलेले असतात, जसं की बघा दूरदूरून खेड्यापाड्यातून पण येतात आणि रानावनात जे लोक राहतात त्यांना सांगोला जायचं होत नाही किंवा आलेगावात सुद्धा यायचं होत नाही. मग ते काय करतात, यात्रेत आवर्जून बांगड्या भरतात. त्यांच्या कोणी नंदा आल्या, कोणी पाहुणे आले, त्यांना सुद्धा आवर्जून भरतात. भरपूर अशी पाहुणे ना इतर याच्यामध्ये इतकं येतात ना, तुम्हाला मी सांगू शकत नाही. तर हे बघा इतके दुकान आकर्षित आलेले ना, जे घरगुती आपल्याला वस्तू पाहिजे असतात ते सगळे वस्तू. तर आजकाल कसं निघाले माहितीये, देवळात गेल्यानंतर चुलत जाऊबाई भेटल्या आणि इतकी काय गर्दी नव्हती, कारण की नैवेद्य सकाळ सकाळी तर कोण घेऊन येत नाही. जे दूरचे लोक येतात ना, ज्यांना गावात राहायची सोय नसते, ज्यांचे कोणी नातेवाईक वगैरे नसतात, ते लोक येऊन काय करतात, उन्हाच्या आत सकाळचं दर्शन घेऊन आपलं निघून जातात. परत संध्याकाळी पालखी येतात. तर तुम्ही म्हणताना 2 वेळेस कसे येतात, तर संध्याकाळी पालखीला इतकी गर्दी असते ना, तुम्हाला देव दिसणं तर लांबच, पण 5 मिनिटाच्या अंतरावर जायला पण तुम्हाला अर्धा 1 तास लागेल. तेही अगदी चेंगराचेंगरी होण्याची भरपूर अशी शक्यता असते. सिद्धनाथ नवसाला पावणारा आहे, तर ज्यांना ज्यांना नवसाला पावलेले, जसं की बघा आता हा छोटासा मुलगा आहे, त्यांचा नवस पूर्ण झाला असणार आहे. तर हे बघा वरून असं ना झेलतात, म्हणजे झेलून घेतात, वरून मूल टाकतात, खाली असं चादरात झेलून घेतात, काही सुद्धा होत नाही. देवाची इतकी पुण्याई आणि इतकी म्हणजे श्रद्धाळू असतात ना लोक, तर इतक्या म्हणजे धाडसपणाने आपलं वर्ण मूल झेलून घेतात. ते एक नवस असतं, त्याचं श्रद्धेचं भाग असतं. जसे की बघा माझी हातीची दीदी आहे ना, तिचा जो मोठा मुलगा आहे, तर तिची सासू, माझ्या बहिणीची सासू ही मूळची आहे आलेगावची. तर त्यांनी सुद्धा नाताला मागितलं असेल त्यांच्या सुनेला पहिला मुलगा होऊ दे, तर मी इथून झेलते मी ते. तर त्यांनी तसं केलेलं बघा माझ्या बहिणीच्या मुलाला स्वयंला. तर जाऊबाई पण गाठ पडल्या, त्याही नैवेद्य घेऊन वगैरे आले होत्या सकाळी. तर त्यांचं असं म्हणणं होतं की दोघी खरेदी करू, पण मला गडबड होती ना, माझा स्वयंपाक आणखीन व्हायचा होता. तर ही कप मला इतकी आवडली होती ना, खूप आवडली होती, बघता क्षणी मला आवडलं. मी कधीच आजपर्यंत यात्रेत कपची खरेदी केली नाही, तुमच्या माहितीसाठी सांगते कपाची खरेदी. म्हटलं चला कप आवडले तर घेऊया, कारण की संध्याकाळी काय घेणं होत नाही, अक्षरशः चेंगराचेंगरी पण होते आणि इतकं महाग लावतात ना. सकाळच्या वेळेस कसं होतं, एक तर काका नुकतंच दुकान लावले होते, तसं बघायला गेलं तर मला 10 रुपये त्यांनी महागच लावलेले. पण म्हणलं चला काका इतक्या उन्हा स्टॉल लावलेत आपल्या गावासाठी 5 दिवसासाठी इतकं साहित्य आणणं, त्यांनी भाड्याने आणलेलं असतं तेही सगळं सामान. त्यामुळे म्हणलं चला 70 रुपये डझन, अर्धा डझन मला कप मिळाली, पण आवडली. तर हे बघा आपले खाऊचे दुकानं, प्रसादाचे दुकानं आणि अगदी ताजे जिलेबी तळणं चालू होतं. आणि भाविकांसाठी हे बघा असं मोफत पानपोळी ठेवलेली आहे, कारण की आता उन्हाळा पण इतकं आहे आणि गार पाण्याची सोय तर केलीच पाहिजे. तर बघा
आल्या आल्या लगेच पुरणपोळ्या करायला घेतल्या आणि काय होतंय ऊन पण बघू शकता तुम्ही खूप जवळ येऊ लागलेलं होतं. जास्तीचं काय नाही, सकाळचे 9:30 वाजले असतील बघा. तर उन्हाळा पण इतकी ना गरमीत बोलू शकत नाही, कारण की गरमी आता सगळीकडेच वाढलेली आहे. का देव जाणो, दरवर्षीपेक्षा थोडीशी उन्हाची तीव्रता जास्तीच आहे. त्यामुळे सगळ्यांनी काळजी घ्या. आम्ही तर काळजी घेतोच. मी तर ह्यांना ओरडत असते अगदी वेळेत येऊन वेळेत जा. तुम्हाला सांगते, लग्नाला गेलं आणि नवरी विसरून घरी गेलो त्यासारखं माझं गत झालं. नैवेद्य भरायचं होतं, बघते तर भात मी विसरला होता. म्हटलं आता चुलीवर करण्यापेक्षा उन्हात पटकन एका साईडला कुकर लावून घेतले, आधी कुकरमध्ये भात केला आणि एका बाजूला कटाची आमटी करणं चालू आहे. तर चुलीमध्येच ना मी कांदे वापरायला ठेवले होते. कांदा, ओलं खोबरं, लसूण, आलं ह्याची पेस्ट घेतलेले आणि छान आमटी झाली होती. तर आणि कढीपत्ता बाकी. बर, गिफ्ट दिले म्हणून सरांनी काय रिॲक्शन? लय छान, आमचं लय मोठं होतं. होय, आणि काय सरांनी आम्हाला सगळ्यांना होय स्प्राईट आणि 20 रुपयाचा कोन. हे गाडीतल्या काकाने कुठे बसला होता ग मग खायला? अगो, तुम्ही आणलेला? बर, शाळेत मजा आली. खेळायला वासाला, दीदी आलेला वासाला. दीदीला सुट्टी पडली, विहार असं कर. विहान विहान इकडं बघ, दीदीला आजपासून सुट्टी हे करके नाही. मग उद्या दीदी उद्यापासून शाळेत जावा, उद्यापासून शाळेत जावा. मग हुर्रे मन. अभ्यास पण नाही, दीदीला काय पण नाही. आता यात्रा एक यात्रा विहान का रे का? दीदीला जाऊ दे शाळेला, जाऊ दे दीदी शाळेला, जाऊ दे. दीद्यानो जाता का उद्यापासून शाळेला? हो, जाणार आहे मी. जाऊ दे विहान, नको. विहान संख्या तू जेवला? पुरणपोळी केली आहे तुम्ही? खाल्ली केली का म्हणते तर खाल्ली म्हणते. ए चला, कपडे चेंज करा, कपडे धुवून घेते. कपडे धुवून, हा चला. पिशव्या वगैरे धुवून ठेवते आता तुमच्या उन्हाळ्या सुट्टीच्या. यात्रेत आणले, छान आहेत का? हा, मग आता तुम्ही 4 दिवस जाताय, 1 दिवस तर म्हणता का आई तू गेलीस काय? तुम्ही ज्यूस पिऊन येता, आई खरेदी करून येते घरासाठी. छान आहेत का कपा? आणि ही खरेदी केली बघा मी, 80 रुपये डझन म्हणतो ते 10 रुपये कमी केले काकाने त्या. बरं आहे, ठीक आहे. तेवढंच 2 बशा घेऊन आले बाबांना आणि आजीला तुझ्या. नाही नाही, मंदिरात पाया पडून तेवढंच आपलं. सध्या काय जायचं. ए चला, चेंज करा कपडे. काकूला का नको रे? मग आता मग दीदीला शाळा सुट्टी पडल्या, मग आता काय करायचं आता रोज? मम्माला घेऊन जाय का? येणार. काकीला का नको मग? काकीला का रे? का रे? का रे? वेदला घेऊन जायचं का ठेवायचंय? वेदला झोपवायचं म्हणा घरी. मागच्या वेळी मला झोपवलेलं, ह्यावेळेस वेदला झोपायचं. तेच की झोपवायचं. शाळा सुट्टी पडली, बरं झालं म्हणताय आता. शाळा सुट्टी पडली, आता यात्रेत जायचं म्हणताय. मी म्हणला पुरणपोळी केली का आजी? खाल्ली म्हणला. त्याला लवकर भूक लागली. आज दिवसभर घरात इतक्या जणांचं येणं जाणं झालं, तुम्हाला मी सांगू शकत नाही. सगळ्यांचं काही शूट घेतलं नाही. खूप असा मोठा व्हिडिओ होईल म्हटलं चला, जे मला निवडक योग्य वाटलं ते मी घेतले. तर हे माझे चुलत नंदेचे म्हणजे ही विहानची आत्या आहे, सक्की आत्या.
आत्या आणि आत्याचे मिस्टर, त्यांना बटन बघायचं होतं. खास मला भेटण्यासाठी आणि यूट्यूबचं बटन बघण्यासाठी आले होते. आणि ह्या दादांचा तुम्ही चेहरा बघूनच तुम्ही ओळखू शकता किती त्यांना कुतूहल, किती कौतुक. मला पण एक इतकं म्हणजे एक उल्हास. संध्याकाळचे वाजलेत बघा 6 आणि बाहेर वातावरण इतकं गार, इतकं छान झालंय. खूप छान खिडक्या वगैरे लावून घेतल्या. दूध ठेवले मी तापवायला, म्हटलं आता उष्णता पण भरपूर आहे. आणि दिवसभर सरबत आणि चहा, त्याला काही दम नाही. कारण की बघा, तुम्हाला मी बोलले होते ना, यात्रेमध्ये बरेच सबस्क्रायबर येतात. जसं की कोण बटन बघायला येतंय, कोण अभिनंदन करायला येतंय. खरंच खूप छान वाटलं. आणि आजच्या कमेंटला पण ताईंनी सगळ्यांनी भरभरून मला प्रेम दिलं, त्याच्याबद्दल पण खूप धन्यवाद. तर तुम्हाला वातावरण पण दाखवते बाहेरचं. सगळ्या शेळ्यांना थोडंसं चपातीचे तुकडे दिले. आणि वातावरण दुपारच्या मानानं खूप छान आणि अगदी गार असं वातावरण आहे. असं वाटतंय बाहेरच बसावं. लकी आपलं चिकू खाते, चिकू पडले की चिक्कू भरते लकी, त्यामुळे त्याचा उष्माघात कव्हर झालाय. बऱ्याच जणांना जवळून बटन कसा दिसतो ह्याचं एक कुतूहल होतं. काही हरकत नाही, मी सगळ्यांना दाखवलं. दिवसभर चहा पाणी सरबत तर चालूच होतं. त्याच्यानंतर बघा, सगळ्यांचा घरातला नच्चा पण चहा झाला. ह्या दादांना दिल्यानंतर जाऊबाई, मी, आई निवांत आपलं गप्पा टप्पा चालू येतं. स्वयंपाक काय इतका नव्हता, फक्त कुकरला भात लावायचा होता इतकंच. बाकीचं काय इतका स्वयंपाक नव्हता. रात्रीचे वाजलेत बघा बरोबर 10 आणि सगळं आवरून झाले. भांडी वगैरे सगळं घासून हे बघा आतमध्ये आणले. तर सगळे आम्ही चाललोय आता पालखीला. जाऊबाई का येणार नाहीत, ते करणार आहेत आराम. तर परिणाईने बोलते, तिला पण नेणार आहे. तर माझी दुसरी एक जाऊ आली, तुम्ही नेहमी बघता ते जाऊबाई, आई, मी सगळ्या आता मिळून जाणार आहे. तुम्हाला आता जाताना दाखवते. आपल्या घरापासून जे गाड्या लागलेत ते मंदिरापर्यंत गाड्या लागलेत, म्हणजे किती लोक दर्शनासाठी आलेले आहेत हे तुमच्याशी मी शेअर करणार आहे. तर चला, तर गावात निघू. तर हाय साडी मी घालणार आहे, कारण की अंगावरती गुलाल इतकं पडतं ना, प्रचंड प्रमाणात गुलाल पडतं. त्यामुळे म्हटलं चला हाय साडी ठीक आहे. खास सगळ्या ताईंना दाखवण्यासाठी आपल्या घरापासूनच मी शूटला सुरुवात केलेली आहे. घरापासून गाव तरी नाही म्हटलं तर 5-6 मिनिटाच्या अंतरावरती आहे. जिथं जागा मिळेल तिथं एकतर 4 व्हीलर लावलेलं आहे. तुम्हाला विश्वास बसणार नाही, जी गावाच्या बाहेर स्मशानभूमी असते ना, मी बोलते वाडा, इतकी जबरदस्त गाड्या होत्या. मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करावा म्हणलं होतं, पण खूपच गर्दी होती, त्यामुळे मी काही गेलेले नाही आहे. तर मी आणि माझे जाऊ जाता आम्हाला तर ही नक्या दिसले. जसं की बघा, झाडाच्या बुडामध्ये आपण पाणी वगैरे घालताना सरळ आपण माती खालीवर उकरू शकतो. म्हणलं 150 रुपये सांगितले होत्या मावशी, तर 2 घ्यायचं म्हटल्यानंतर ह्या 100 बोलल्या. तर जावानी 100 रुपयाचं का होईना पहिली खरेदी केली संध्याकाळची. हे बघा आमचे नवरे, तर माझे धीर म्हणजे जावेचे मिस्टर, हे त्यांचे मित्र, अगदी यात्रेमध्ये ते म्हणजे मला असं वाटलं सुद्धा नव्हतं इतके निवांत फिरत असतील. इतके निवांत कामाच्या दगदगीतून, व्यापातून, इकडून तिकडून मित्र आलेले असतात लहानपणीचे. तर असं फिरत आमच्याकडे त्यांचं लक्ष गेलं. एक तर माझ्याकडे मी पैसे नेलेले नव्हते किंवा माझे जाऊबाई पण दिले नव्हते. त्यांचे मिस्टर माझेही आले, त्यामुळे आमचा प्रश्न मिटला. तर पुढं आलो, भरपूर अशी गर्दी होती, खूप जबरदस्त गर्दी होती आणि भरपूर अशी विक्री पण चालू होते. तुम्हाला मी मगाशी बोलल्याप्रमाणे सहज गोष्टी उपलब्ध होत्या इथं, बाहेर जाऊन घेण्यापेक्षा. आणि यात्रेतली खरेदी ती यात्रेतलीच खरेदी बरं का. तुम्ही कितीही दुकानातून जरी खरेदी केली तर माझ्या जावा सबस्क्रायबर इतकं भेटलं, इतकं आनंद झाला ना मला, खूप छान. इतकं असं रात्री गेलेलो होतो तरीही असं कुठला कंटाळा आला नाही, एकदम उल्हास. आणि ह्या दिवसाची मी किती दिवस झाले वाट बघत होते. परगावचे जे येतात ना लोक, अक्षरशः ज्यांचे कोण नातेवाईक गावात नसतात ना, तुम्ही आत्ता बघू शकला ना, बाळं वगैरे एका साईडला हंतरून घेऊन आलेले इथं. इतकं नवसाला पावणारं सिद्धनाथ आणि वर्षातून एकदा यात्रेला अट्टाहासाने सगळे येतात. पालखी कुठे आहे पण?
मंदिराची पण आकर्षक अशी सजावट केलेली. तर हे जे झुंबर दिसतं ना, तर पुढे तर मंदिराला भेट दिलेली आहे, त्यामुळं मंदिराची इतकी शोभा वाढली ना. आणि हे फुलं रंगबिरंगी इतकी सुंदर वाटत होती. एकतरी फुलं आहेत ना पांढरी होती, पण मुलांनी त्याला कलर देऊन कसं काय केलं मला माहीत नाही, पण खूप छान डेकोरेशन आणि ड्युट्या आणि हे 2 पालखी. ह्या 2 पालखीसाठी किती अट्टास असतो पाया पडण्यासाठी, इतकी गर्दी आणि गुलाल आणि खोबऱ्याची उधळण असते आपल्या खोबऱ्याची. तर वातावरण पण इतकं फ्रेश, इतकं छान वाटत होतं ना. आणि जवळून दर्शन दाखवावं हा एक माझा अट्टास होता सगळ्या ताईंना. तर आमची यात्रा तरी अशी असते बघा. तुम्हाला आमची यात्रा कशी वाटली हे पण कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. घरी येईपर्यंत आमच्या गप्पा काय सरत नव्हत्या. जावा चेष्टा मस्करी सगळ्यांच्या म्हाताऱ्या पोतऱ्यापासून नंदा आलेल्या होत्या. तर सगळे सबस्क्रायबर चुलत जावांची भेट खूप छान वाटत होतं. तर किती जरी थांबायचं म्हणलं तर थांबवायचं मला होईना, झोप पण येत होती, एडिटिंग पण, दिवसभराचा थकवा, त्यामुळं म्हणलं आता बास. तर कसा वाटला आमचा यात्रेचा ब्लॉग हे मात्र सांगायला अजिबात विसरू नका. आणि चॅनेलवरती कोण नवीन आहे का, व्हिडिओ तर बघतच राहा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि इथेच व्हिडिओचा एंड करते. बाय. आणि येता गोड जिलेबी पण खाल्ली बरं का, बाजारातली खूप छान लागते. बाजारातली ती शेवटी बाजारातलीच.